हा आमचा 4 भिंतीतला प्रश्न आहे। लग्न झालंय आमचं, एवढं पण कळत नाही का तुम्हाला? का आता नवरा बायकोतल्या सगळ्याच गोष्टी गावासमोर सांगायला लावणार आहात तुम्ही? आणि ओ साहेब, तुम्ही अजून किती खालच्या पातळीला उतरणार आहे? आता पाच झालं आमच्या देव माणसाच्या आबरूशी खेळणं। मी सांगत होतो ना जामकर साहेब, त्या नखांच्या खुणा आहेत पण तुमच्या नाही। पण तुम्ही काही विश्वास नाही ठेवला माझ्यावर। काय गावकऱ्यांचं लय प्रेम आहे माझ्यावर, विश्वास आहे। ते तुमच्या या अशा वागण्यामुळं गावकऱ्यांची मनं दुखावली गेलीत। ओ साहेब, आमच्या देव माणसाची माफी मागा तुम्ही। माफी मागा, माफी मागा, माफी मागा, माफी मागा, माफी मागा, माफी मागा। आवाज बंद। तपास करणं माझं काम होतं, ते मी केलं। माझं समाधान झालं। त्यामुळे तुमच्या या देव माणसाला मी आत्ता अटक करत नाही। तरीही तुम्हाला गोंधळ घालायचा असेल तर मी पोलिसांचा पिंजरा घेऊन आलोय तिकडे, त्यात टाकून घेऊन जाईन सगळ्यांना। चला निघा। धन्यवाद गावकऱ्यांनो, तुम्ही दरवेळी माझ्या मदतीला येता। तुमचं प्रेम आहे असंच ठेवा। माझ्या मदतीसाठी तुम्ही येता, मी तुमच्या मदतीसाठी येतो। पण आता तुम्ही इथनं जा। हे जित्या मग जामकर साहेब, तुम्ही गावकऱ्यांवर असं ओरडू नका हो। प्रेमानं सांगा, प्रेमानं जग जिंकता येतं। गोपाळ नावाचे टेलर पुढच्या जन्मीचा अव्वल दर्जाचा पोपट होण्याचा अंश आहे बरं तुमच्यामध्ये। जपा त्याला, वाढवा। तुमच्या घशात एक गोळी घालावीशी वाटते, बंदुकीची नाही, औषधाची। जखमा खूप आहेत ना, त्या लवकर बऱ्या व्हायला पाहिजेत। आणि एक टीटीचं इंजेक्शन घ्या, नाहीतर गोपाळ नावाचे टेलर, तुमचे आभार। खरा आरोपी पकडण्यासाठी मांडलेला डाव होता हा। गावात तुम्हाला मान आहे, लोक तुमचा सन्मान करतात, आदर करतात, म्हणून तुमच्यावर आरोप केले। आम्हाला वाटलं खरा आरोपी हे सगळं पाहायला येईल, पण गर्दीतली आमची माणसं फिरलेली पाहून तो गेला, निसटला। हा खरं बोलतोय की याला अजूनही माझ्यावरच संशय आहे? म्हणून आमच्या या पोलीस कारवाईमुळे तुम्हाला त्रास झाला, त्याबद्दल मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो। तुझी चाल मला कळत नाही असं समजू नको। तू काहीही केलं तरी मी तुला नाही सापडणार। सापडणार, नक्की सापडणार। बोला बाय, चला बाय। हो, सॉरी, माझ्या नखांनी झालेल्या जखमांमुळे तुम्हाला गावासमोर अपमान सहन करावं लागलं। अहो लालीजी, नका असा काही विचार करू। तुमच्यामुळे काय झालेलं नाही। असं कसं काय नाही झालं? तर जामकरांनी तुम्हाला अटक केली असती तर? अशी कशी अटक करेल? अहो, अटक करण्यासाठी लागतो पुरावा, आणि मी काही केलंच नाही तर पुरावा तरी कसा काय सापडेल सांगा बरं? अहो जामकर साहेब त्यांचं काम करतात, त्यांचं कर्तव्य निभावतात। आपल्या गावातला एक चांगला माणूस म्हणून आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे, त्यांची मदत केली पाहिजे। तुम्ही माफ केलं असेल त्यांना, मी नाही माफ करणार। अहो तुम्ही बघितलं का नाही, सगळ्यासमोर त्यांनी माझी माफी मागितली। आपण पण आपलं मोठं मन दाखवायचं, माफ करून मोकळं व्हायचं। जित्या, अरे बहुतेक काल रातच्याला आपण दोघांनीच माती खाल्ली असणार, आपल्यामुळेच गोपाळवर ही वेळ आली। मला व्हायच आठवतंय बरं का। अमर, अकबर, अँथनी, पांडुरंग, अरे लगा मग आपण मातीने आपण तर शानच खाल्लंय। अख्ख्या गावापुढं गोपाळा जामकर खुनी मानला, शर्ट काढायला लावला,
अरे गोपाळला किती त्रास झाला असेल. आणि तरी बी गोपाळनं एवढे मोठं मन करून जामकरला माफ केलं लागा. पण आपण जे काय वागलोय का नाही, गोपाळ आपल्याला कवाच माफ नाही करायचं. चल त्याची माफी मागू. चला माफी माग. अरे उठ माफ कर गोपाळ. बर काय झालं काय सांगा आधी मला. माफ कर. अरे काल आम्ही दारू प्यायला बसलो होतो आणि ते जामकर साहेब आले. असं झालं सगळं. आणि आमच्या मनात काय नव्हतं त्यांना सांगायचं, पण ते जामकरनं आमच्या दारूच्या नशेत कसं काय काढून घेतलं काहीच कळलं नाही. ही छी छी छी. अरे दारू पिता मला सोडून. म्हणजे दारू पिता. अरे मैत्रीच्या नावावर कलंक आहे तुम्ही, कलंक. थो लागा जित्या मांग्या. तुम्ही असं करायला असं वाटलंच नव्हतं. थो अरे तुम्हाला मैत्रीपेक्षा दारू महत्वाची वाटली. दारू. अरे वाटे घ्या वाटे, त्या दारू घ्या त्यात डुबून मरा. अरे जनाची नाही मनाची तरी लाज वाटाय पाहिजे होती लागा तुम्हाला. बस ह्याचं काय करायचं, मी व्हिडिओ करू का? अरे माझी नाही इच्छा यांची व्हिडिओ बनवायची. अरे आपल्या गोपाळला सगळ्या गावासमोर अपमानित केलं ह्यांनी. हा हे असे वागले म्हणून आपण ह्यांच्यावर असं वागायचं. अरे हाड लागा तुमच्यामुळे तो जामकर इथं आला. किती कालवा केला माझ्या दुकाना पुढे माहितीये का? माझं टाळकं सारखं होतं माहितीये का? अरे पण त्याला घंटा तूच दिली होती ना वाजवायला. तीच घंटा तुझ्या डोक्यात घालीन मी. तो काढून घेऊन गेलाय. हे मंग्या, तुम्ही आजपासून दोघं माझ्या टपरीवर चहा प्यायला यायचं नाही. माझी उधार दे मंग्या. 1000 रुपये दे लवकर. 1000 रुपये दे लवकर. 1000 बोलतो थांबा. हे लकी, अरे काय बोलतोयस तू? लहानपणापासूनचे मित्र आहेत ते माझे. अरे गोपाळ पण. अरे ग बस. ते काय मुद्दाम वागतील का असे? अरे चुकून झालंय त्यांच्याकडनं. मुद्दाम नाही केलं त्यांनी. हे तुम्ही दोघं इथनं पुढे दारू पिऊ नका. दारू वाईट असते. तू ह्यांना शपथ घ्यायला लाव. मी आजपासून शपथ घेतो की मी माझ्या या हातानं कवाच दारू पिणार नाही. मी आजपासून शपथ घेतो की या हाताने कधीच दारू पिणार नाही. बरं बस 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 बस. तुमची चूक तुम्हाला कळली. हा विषय आता इथंच थांबवा. वाढवू नका अजिबात. हा जावा कामधंद्याचं बघा. जा जा जा. चला आता. महिला कसं चांगला. अरे देव माणूसच आहे तुम्ही म्हणते. करून माफ केलं तुम्हाला. ते जखमा लयच दुखतायत का? तुम्ही दिलत ना, चालतंय मग. करा तुमचं काम. मला काहीतरी आठवलं, मी जाते. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.